शेतकऱ्यांनो जागे व्हा आणि आपला हक्क बजवा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने, राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत, परंतु नेमका प्रसिद्धीचा किंवा जे काही लोकांना माहिती नाही हा अभाव दिसतो आणि म्हणूनच शेतकरी प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहत आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप काही योजना शासनाने आणलेल्या आहेत, परंतु त्याची माहिती होत नाही. अधिकारी लोकांना माहिती देत नाहीत. यामुळं शेतकरी अशा वेगवेगळ्या योजनापासून लांब राहत आहे. मित्रांनो, विहीर आसन, फळझाड आसन किंवा शेवगा आसन, लिंबू आसन असे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासनाने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत, परंतु आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे त्यांना माहितीचा अभाव आहे आणि म्हणूनच ती केंद्र शासन, राज्य शासन किंवा विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर मित्रांनो, जे काही राज्याचे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन एखाद्या शिक्षित विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली पाहिजे किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून किंवा जे आपल्या शहरामध्ये, गावामध्ये जे काही तालुक्यावरून जे काही शेती कृषी अधिकारी म्हणून जे येतात त्यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांविषयी कुठल्या स्कीम आहेत, काय अनुदानावर आहेत, काय चालू आहे याची माहिती घेणं शेतकऱ्यांनी काळाची गरज आहे. मित्रांनो, पण होतं काय की आपण गप्प बसतो, विचारायचं कुणाला, कुठं जायचं, कसं करायचं, याच्यामुळं आपण या ज्या योजनापासून लांब राहतो आणि आपल्याला कुठलीच योजना मिळत नाही आणि मग आपण हताश होऊन असं म्हणतो की या शासनाने केलं तरी काय. मित्रांनो, शासनाला दोष देण्यापेक्षा किंवा अधिकाऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपण काय माहिती घेतो, आपण कुणाकडून काय घेतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण तालुक्याच्या कृषी अधिकारीकडं जाऊन शेतकऱ्यांसाठी कुठली स्कीम आहे, कुठलं अनुदान आहे, कुठलं काय आहे ते आपण विचारात घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये राज्य शासनाने भरपूर काही शेतकऱ्यांसाठी स्कीम आणल्या आहेत, योजना आणल्या आहेत, परंतु मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे माहितीचा अभाव आहे आणि कृषी अधिकारी असतील किंवा कृषी कार्यालयातील काही लोक असतील हे शेतकऱ्यांना माहिती देत नाहीत आणि म्हणूनच माझा शेतकरी या योजनेपासून लांब राहत आहे. तर नक्कीच आम्ही काही दिवसांमध्ये किंवा अशी काही एक यंत्रणा राबवणार आहोत, की चळवळ राबवणार आहोत की शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण माहिती गेली पाहिजे आणि ज्या काही योजना राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील, पशुपालनाच्या असतील, उद्योगांच्या असतील, या सर्व योजना आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. मित्रांनो, येणारा काळ खूप कठीण आहे, येणारा काळ खूप कष्टाचा आहे, म्हणून शेतकऱ्यांनी कष्ट केले पाहिजेत, सुशिक्षित बेरोजगारांनी कष्ट केले पाहिजेत, नाहीतर येणारा काळ खूप भयानक राहील. कारण कुणीतरी म्हटलं आहे की जर तरुणपणामध्ये मौज मज्जा केली किंवा वाघासारखं राहिलं तर त्याला भविष्यामध्ये गाढवासारखं काम करावं लागतं आणि जर तरुणपणामध्ये कष्टाची तयारी ठेवली तर येणारा काळ राजासारखं जगणं होतं. म्हणून मित्रांनो, शेतकऱ्यांनो, आपण कष्ट केलं पाहिजे. आपले जे मुलं आहेत त्यांना कष्ट करण्याची सवय लावली पाहिजे, कारण शेतकरी तर कष्ट करतोच, कारण त्याला कष्ट करण्याची काही सांगण्याची गरज नाही. परंतु आपल्या घरामध्ये एखादा तरुण असेल, तरुणी असेल, त्यांना पण आपण लहान वयापासून कष्ट करण्याची आवड निर्माण करून दिली पाहिजे. आणि जे काही शेतामध्ये काय म्हणतो ना आपण, जे पेरतो ते उगवल, तसाच प्रकार मुलांचा पण असतो, शेतीचा पण असतो. म्हणून शेतकऱ्या मित्रांनो, आपण जे काही केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या स्कीम असतील, काही योजना असतील, त्या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ते अनुदान घ्या आणि आपलं जे काही उंची असेल, मग ती राहणीमानाची असेल, आर्थिकची असेल, ती आपली वाढवा.
आपल्याला नेमकं शेतकऱ्यांविषयी किंवा येणाऱ्या योजनाविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.